प्रश्न होता तिसरा, त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करूया की मरिया व येशू बाळाचं जे चित्र आहे हे मूळ कोणत्या दुसऱ्या व्यक्तींचं आहे. अनेक आपल्या फोटोग्राफीच्या ह्याच्यामध्ये किंवा इतर तिथं दुकानामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशू बाबा, मरिया, जोसेफ यांचे असे एकत्र असे जे फोटो आहेत, परंतु वास्तविक त्या फोटोच्या बाबतीत जे काय की अजूनपर्यंत जी सत्यता लोकांना व्हायला पाहिजे, मंडळांना व्हायला पाहिजे, ती सत्यता अजूनपर्यंत नाहीये. आणि लोक मग जे काय की भावनेच्या आहारी जाऊन मग ते फोटो घेऊन जे काय की त्याला जे काय की हार, मेणबत्ती हे जे काय की ते लावण्याचा प्रयत्न करतात. आणि ऍक्च्युली फोटोला हार बीर लावणं किंवा मेणबत्ती लावणं तो एक मूर्तीपूजेचा तो भाग पाहायला मिळतो. परंतु वास्तविक त्या दोन जणांच्या जागेवर म्हणजे येशू मसीहा जो बाळ आहे त्याच्या जागेवर आणि जो मरियाचा जो फोटो म्हणून जो दाखवला गेलेला आहे, त्या मरियाच्या फोटोमध्ये ऍक्च्युली कोणत्या व्यक्ती आहेत हे जे भूत सैतानाचं आहे त्याकडे आता आपलं लक्ष आपण केंद्रित करत आहोत. की घरामध्ये अनेक जण त्या गोष्टी आपल्या जे काय की अज्ञानामध्ये ते लावतात किंवा आपण ते ख्रिस्ती आहोत म्हणून ते काय की आपुलकी किंवा एक भावना यामध्ये त्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. परंतु वस्तुस्थिती आध्यात्मिक कोणत्याही गोष्टीला भावनेला महत्व दिलं नाही. आध्यात्मिक गोष्टीमध्ये भावना त्या कोणत्या आपल्या मानवाच्या कोणत्याच भावनेला महत्व दिलं नाही. अनेकांची भावना असते की आम्ही जे काय की आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे व्हायला पाहिजे, आमच्या इच्छा ह्या त्याच्या इच्छा नसतात, आमच्या योजना त्याच्या योजना नसतात. आणि म्हणून जी काय की ही सर्वात महत्वाची बाब की त्याची इच्छा जी आहे, त्याच्या ज्या योजना आहेत त्या आमच्या समोर आम्ही ठेवून त्याप्रमाणे परिपूर्तता करणं अत्यंत महत्वाची बाब आहे. सेमेट्रीच्या बाबतीत ही एक बाब फार चांगल्या प्रकारे पाहायला मिळते की लोक तिथे सर्व भाविक होऊन जातात. भावना होते, माझ्या आईची कबर, माझ्या वडिलांची कबर, माझ्या मुलाची कबर, आमच्या लोकांची कबर आहे, नाही तिथं जरा व्यवस्थित पाहिजे. परंतु वास्तविक ही जी भावना असते आमची ही शून्य अवस्थेमध्ये आहे. का? वचन काय सांगते की जिवंतचा शोध तुम्ही मेल्यामध्ये काय करते. आता ते जिवंत होणार आहे, विसावा घेते, आता ते जिवंत होणार आहे आणि जिवंत झाल्यानंतर जे काय आहे की ते मसीहा आल्यानंतर मसीहा जे काय की त्यांना उठून ते आपल्या सर्वांची तो भेट घालून देणार. म्हणजे या वचनाकडे लोकांचं लक्ष नाही, परंतु लक्ष काय, भावनेच्या आहारी जाऊन आमची ती कबर आहे, आमच्या प्रियजनांची. जर तसं असतं तर जे काय की मोशेच्या कबरेच्या बाबतीत काय नाही परमेश्वर त्या इलखीने सांगितलं का ते सिक्रेट ठेवले. म्हणजे ज्या काय ह्या ज्या गोष्टी आहेत या अधिक आध्यात्मिकतेमध्ये महत्वाच्या आहेत. या आपल्या मुद्द्याकडे येऊया की आम्हाला पाहायला मिळतं की परत तो इतिहास की त्या इतिहासाचं रहस्य सैतानाने जे काय की आज युगानुयुग जे काय की हे रहस्यमय आणि गुप्त असं ते ठेवलेलं होतं. आणि जे काय की पात्र 30 इसवी सणापूर्वी जे ख्रिस्तापूर्वी 5-6 हजार वर्षापूर्वीचे जे पात्र आहे आकाशराणी, तम्मूज आणि निम्रोद. तर आकाशराणी आणि तम्मूज पात्र तेच आहे, परंतु फक्त तिथे नावं बदली झालेली आहे. आता ह्या बाबतीत जे काही की आम्ही पाहत असताना ह्या घटना ज्या आहेत त्या पाहायला मिळतात की रोमच्या इतिहासामध्ये इसवी सन 300 पासून जे काही की राजा कॉन्स्टिट्यूशन राजा हा जेव्हा जे काही की स्वतः ख्रिस्ती झाला, बप्तिस्मा घेतला, ख्रिस्ताचा तो जे काही की अन्वय झाला, परंतु त्याने त्याच्याबरोबर संपूर्ण जे रोम नगर जे आहे, रोमी जे त्या देशातले जितके लोक होते त्याच्या देशातले त्या सर्वांना त्यांनी जबरदस्तीने जे काय आहे की ख्रिस्ती केलं. जबरदस्तीने राजा ख्रिस्ती म्हणून प्रजा बी ख्रिस्ती. वास्तविक या जे काय आहे की त्या कोणालाही पवित्र शास्त्रातल्या वचनाचं किंवा शुभोत्मानाच्या वचनाचं ज्ञान नव्हतं. येशू मसीहा कोण आहे अनेकांना ते माहिती नव्हतं. हा, त्यांना तम्मूज कोण आहे ते माहिती होतं, आकाशराणी कोण आहे ते माहिती होतं, बाल कोण आहे हे माहिती होतं, त्यांची जी देवदेवतांची जे नाव आहेत त्या देवदेवतांचे सर्व जे काय की त्यांचे चेहरे, देवदेवत कशा प्रकारे काय काय कामं करतात त्या सर्वांची माहिती होती. पण येशू मसीहाच्या बाबतीत त्यांना कोणत्याच प्रकारे माहिती नसताना देखील त्यांना ख्रिस्ती केले गेले. आणि ख्रिस्ती झाल्यानंतर पुढे जे काय की आम्हाला पाहायला मिळते की त्यांचे जबरदस्तीने बाप्तिस्मे करण्यात आले पाणी शिंपडून. इतक्या हजारो लोकांना कोण बोलवणार पाण्यात? एक संपूर्ण शहर आहे रोम शहर,
त्या सर्व शहरातल्या लोकांना, स्त्रिया आहे, पुरुष आहे, लेकरं बाळ सकट सर्व कोण बुडवणार? म्हणून फक्त काय फटाफट जे काय आहे की पाणी शिंपडून ते त्यांचे जे काय आहे की ते बाप्तिस्मे झालेले जे काय की पाहायला मिळतील. आणि एका पुढे आम्ही पाहतो की बाबेल मधून जे संप्रदायाचा त्यांच्याकडे जे आलेले आहेत रोमकडे वारसाने, की त्या वारसाप्रमाणे जे काय की त्यांनी पुढे आम्हाला पाहायला मिळतं की त्या वारसाप्रमाणे ते सूर्याला जे काय की देव म्हणून प्रार्थना करीत होते, पूजा करीत होते. त्याचप्रमाणे अनेक देव देवतांची जे काय की त्यांच्यामध्ये देवी बी होत्या आणि त्या देवीची देखील जे काय की ते उपासना करीत होते. परंतु आता इथं जे काय की मुख्य बाब होती कॉन्टेशन राजाला की मी ख्रिस्ती झालोय, ज्या ख्रिस्ताचा मी स्वीकार केला त्याची वचनं या लोकांच्या वागण्याच्या विरोधात आहे. मुद्दा काय? वचन जे शिकवतं त्या वचनाच्या विपरीत आहे. कारण या लोकांनी त्यांची जे पूर्वीचे चालत आलेले जे काही की देव देवता आहे त्यांची उपासना त्यांनी सोडलेली नव्हती, ते त्याचप्रमाणे करतच होते. आज असं आपल्यामध्ये काय काय ख्रिस्ती म्हणून घेणारे लोक आहेत की ते त्यांच्या मूळ विधर्मी धर्मातून येतात आणि विधर्मी धर्मातून आल्यानंतर जे काही थोडंफार ख्रिस्तीपणाचं संपलं त्यांचा आवेश किंवा त्यांचा आहे त्यांना ती गोडी की परत ते त्यांच्या मूळ धर्मातल्या ज्या गोष्टी त्या करतात, पूजा अर्चा म्हणा किंवा त्या तिथं देवाला जाणं, कुलदैवत विवत जे काही या सगळ्या ज्या गोष्टी त्या त्यांच्या जीवनामध्ये ते परत करतात. आणि तसंच इथं जे काय की झाल्यानंतर त्या कॉन्स्टिट्यूशन राजाने जे काय की काय विशेष प्रकारचे जे काय की धार्मिक जे अधिकारी वर्ग त्यांना एकत्र करून ह्यावर जे काय की योग्य निर्णय घ्यायला लावला की कशा प्रकारे यांना आता ह्या वचनाच्या सुभातेच्या वचनाप्रमाणे त्यांना चालवायचंय आता. आणि फार विचार केल्यानंतर मग शेवटचा जो हे झालंय की सिमेरामिस जी आहे किंवा जी आकाशाने तिला मरिया बनवायचंय आणि जे तंबू आहे त्या तंबूला येशू बनवायचंय. काय करायचं? नॉमिनेशन चेंजिंग, नाव बदली करायचे फक्त, बाकी काय नका करू म्हणे महाराज, नाव बदली करून टाका. आणि त्याप्रमाणे त्याने जे काय की नाव बदली केलं आणि ह्याच्यामध्ये ते तुम्हाला हे त्यामुळे पाहायला मिळेल की इथं तब्बूज बी आहे आणि हे बी आहे, येशू ख्रिस्त देखील आहे. इथं मरिया बी आहे आणि सेमिरामिस बी आहे. आणि ह्या दोन्ही असताना ह्या दोघांचं जे काय की इथं पाहायला मिळते की हे अशा प्रकारचं नाव फक्त बदली झालं आणि नाव बदली करून जे काय की तिथं सिमेरामेशला मरिया म्हणून जे काय की चालू झाली. मग तिच्या मरिया म्हणून फोटो जे काय की पुतळे तयार केले, त्यांना जे काय की मग हार फूल मेणबत्ती जे काय की ते चालू केले त्यांनी त्यांच्या रूढीप्रमाणे. पहिले मंडळी युगामध्ये 21 मंडळीमध्ये हा प्रकार नव्हता, पूर्ण मंडळीमध्ये हा प्रकार नव्हता. पण जेव्हा परगम मंडळी म्हणजे अर्थात जेव्हा सैतानाने ख्रिस्ती मंडळांचं जागेवर आपलं सिंहासन प्रस्थापित केलं, त्या परगम मंडळीपासून पुढच्या ज्या मंडळ आहेत काही मंडळ आहेत त्यांनी जे काय आहे की त्या सर्व सैतानाच्या ज्या गहन म्हटलेल्या गोष्टीतल्या जे काय की पुनरुक्ती पुन्हा त्यांनी त्या मंडळांमध्ये चालू केलेली हे पाहायला मिळते. आणि शेवट आम्हाला पाहायला मिळते की जे सेमेरामिस होती त्या सेमेरामिसच्या जागेवर जे काय की ती मरिया म्हणून जे काय की डिक्लेअर करण्यात आली. नंतर ती आकाशाने असल्यामुळं मरिया देखील आपल्या जे मगाशी पुस्तक दाखवलेलं आहे त्या इतिहासामध्ये त्या इतिहासामध्ये मरियाचं स्वर्गारोहण इसवी सन 1950 मध्ये कुमारी मरियाचं स्वर्गारोहण त्यांनी डिक्लेअर केलं. म्हणजे कुमारी मरिया कुठे गेली? स्वर्गामध्ये. म्हणून का ते लिंक दिली? कारण जी आकाश राहणी जी आहे ती आकाशामध्ये राहणारी आणि मरिया राहणारी पृथ्वीवरची होती. म्हणून जे काय की त्या लिंक लागण्यासाठी त्यांनी जे काय की त्या मरियेला जे काही की आम्हाला पाहायला मिळतं त्याचं स्वर्गारोहण जे काय की ते इसवी सन 1950 मध्ये ते दाखवण्यात आलं. आणि पुढे जे काय अजून पाहायला मिळतं की 1965 ला मरिया मंडळीची माता असल्याचे जाहीर केले. आणि म्हणून प्रार्थना करत असताना नमो मरियाच्या माध्यमातून त्यांची जे काही मुख्य प्रार्थना ती चालू होतात. मरियाला ते प्रार्थना करतात. वास्तविक वचनाच्या विरोधात पाऊल लिहित आहे की मनुष्य आणि एलोहिम याच्यामध्ये फक्त त्यांनी कोण लिहिलंय? एक मध्यस्थ फक्त ठेवला, तो स्वतःचा प्रिय जो मुलगा आहे येशू मसीहा.
ना कोणा संत वर्गाला ठेवलं, ना स्वतःच्या आईला ठेवलं, कोणालाच नाही ठेवलं, ना येऊसाहेबाला ठेवलं. तिथं फक्त त्यांनी ठेवलं जे आहे त्याचा जो मुलगा आहे येशू मसीह त्याला मध्यस्थ म्हणून तिथं ठेवले. तो मध्यस्थी करतोय स्वतः. परंतु इथं आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी ज्या चुकीच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत की हे संत वर्ग आमच्यासाठी जे काय की प्रार्थना करतील, विनंती करतील देवाजवळ, त्या इलोहीमजवळ, आणि जे काय की त्यांना जे काय की त्या सर्व गोष्टी प्राप्त होतील आशीर्वादाच्या. परंतु इथं जे काय की हे सर्व विपरीत जो प्रकार आहे, हा विपरीत प्रकार जो काय की इथं पाहायला मिळतो. अनेक ज्या गोष्टी त्या कालावधीमध्ये झालेल्या आहेत त्या मंडळांकडून, या परगम मंडळीच्या माध्यमातून आणि थिवतिरा मंडळीच्या माध्यमातून या सर्व ज्या गोष्टी तिथे झालेल्या पाहायला मिळतात. पाप क्षालनाचा अधिकार महत्वाची बाब. पापांची क्षमा करण्याचा अधिकार भूतलावर कोणाही मानवाला दिलेला नाही. तो फक्त अधिकार त्याने त्याच्या मुलाला येशू मसीहाला दिलाय, पापांची क्षमा करण्याचा अधिकार. परंतु इथं आम्हाला पाहायला मिळतंय की जे धर्मगुरू वर्ग जे होते ते पैसे घेऊन, कारण मी बघत बसतो होतो टीव्ही मध्ये, आपल्या युट्यूब मध्ये तीच आहे की जे असे धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्याचे काय काय व्हिडिओ आपल्या ह्याच्यामध्ये युट्यूबवर असतात नेहमी. मग ते बघितलंय की तो जो आहे पोप किंवा जो बिशप प्रत्येकाकडून पाप विमोचनासाठी पैसे घेत असतो आणि असे मोठा खजाना दाखवला पैसा ढिगारा. इतके लोकांकडून पैसे घेत होते. आणि हा मार्टिन लुथरची फिल्म बघत असताना, मार्टिन लुथर जो आहे वास्तविक तो रोमन कॅथलिक होता, तो बिशप भी होता. परंतु जेव्हा येशू मसीहाबाबतचं जे सत्य वचन त्याला कळालं, सत्य वचनाचं जेव्हा त्याचं परिवर्तन झालं, त्यावेळेस त्यांनी ह्या ज्या चाललेल्या सर्व ज्या काही पवित्र शास्त्राच्या वचनाच्या विपरीत ज्या गोष्टी चालल्या त्याचा त्यांनी जे काही विरोध केला. आणि तो ते विरोध करत असताना तो ह्या मुद्द्यावर आलेला आहे की पाप क्षमेचा अधिकार हा फक्त येशू मसीहाला असताना हे तुम्ही कसं करत आहे? पैसे द्यायचे आणि त्याला सर्टिफिकेट द्यायचं तुझ्या पापांची क्षमा झाली. विचित्र होतं ते सर्व. आणि म्हणून त्याने जे काय की विरोध केल्यामुळे प्रोटेक्ट केला, विरोध केला आणि मग नंतर त्याने ते कॅथलिक सोडून टाकलं. आणि मग जे काय की नवीन दुसऱ्या मंडळा तयार करायला सुरुवात केली की जे मूळ पवित्र शास्त्राच्या वचनाप्रमाणे चाललं. अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे अनेक ज्या काय गोष्टी या कालावधीमध्ये झाल्या, ह्या थिवतिरा मंडळीच्या कालावधीमध्ये इथं देखील आम्हाला पाहायला मिळतं की बदली केली गेलेली अदला बदल. पाऊलाने रोमकराच्या पत्रात 1 अध्याय आणि 23व्या वचनामध्ये का दिलं ते वचन? काय वचन आहे? रोमकराचं पत्र 1 अध्याय 13 वचन. का दिलं पाऊलाने ते वचन? ते स्वतःला शहाणे मानता ते मूर्ख बनले आणि अविनाशी एलोहिमच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद, पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी आज्ञा बदली. पाऊल परफेक्ट एकदम डायरेक्टली ब्लेम लावते. हे पत्र बाकीच्या लोकांना मंडळांना दिसत नाही असा हा मजकूर, पण रोमच्याच मंडळीला का दिला त्याने मजकूर हा? कधी विचार केला आम्ही की रोमच्याच मंडळीला हा सेक्शन का दिला? की हा होरे पर्वतावर जे काय की नियमशास्त्रामध्ये पाहायला मिळत आहे की होरे पर्वतावर घडलेली ही जी गोष्ट आहे की त्यांनी ते सांगितलेलं की जेव्हा त्याने अग्नीतून जेव्हा त्याने दर्शन दिलं त्या लोकांना, त्याच्या मोशेरांच्या सर्व इस्रायल लोकांना, त्यावेळेस जे काय आहे की तो अग्नीच्या द्वारे जेव्हा त्यांच्या संगती तो बोलला स्वतः यावे अदोनाय, त्यावेळेस त्यांनी जे काय की ते सांगितलेलं आहे की जे माझी प्रतिमा कोणत्याच प्रकारे तुम्ही करायची नाही. आणि मग तो तिथं तो मुद्दे दाखवते, ना कोणा स्त्रीची, ना कोणा पुरुषाची, ना कोणा सरपटणाऱ्या प्राण्यांची, ना कोणा जनावरांची, ना आकाशातल्या कोणत्या पाखराची प्रतिमा करू नको. तरी देखील आमच्यातले जे चांगले मोठे ग्रॅज्युएट पण जास्ती त्या ह्याच्यामध्ये चर्चेसमध्ये पेंटिकॉस्टल सारखे, बिलिव्हर सारखे, असेंब्ली ऑफ गॉडचे, त्यांच्या प्रत्येक डायग्रामामध्ये लेटर पॅड मध्ये पवित्र आत्मा हा कबूतर तो दाखवला आहे. कबूतर दाखवायची जरूरत काय आहे? आत्मा तर हा निराकार आहे. आत्मा तो सामर्थ्याने त्याला वाटण ते त्याचे स्वरूप तो काय की तो धारण करू शकतो.
दर्शन देण्याच्या बाबतीत, त्याच्या लोकांना दर्शन देण्याच्या बाबतीत त्याच्या इच्छेप्रमाणे जे काय की तो ते स्वरूप धारण करून ते दर्शन देऊ शकतो. कबूतर ते दाखवते अर्थात जे काय की त्यांचं मोनोग्राम हा जो आहे तो कबूतर जेव्हा दाखवला तेव्हा त्यावेळेस जे काय की तो एक मूर्ती पूजेचाच तो भाग इथं देखील पाहायला मिळतो. कबूतरा समान कबूतर जेव्हा उडतं किंवा खाली उतरत असतं त्यावेळेस त्या कबुतराचे उतरण्याचा जो प्रकार असतो तो सायलेंट असतो. पवित्र आत्मा हा एकदम जोरात एकदम जे काही फार करून बाहेर ससाण्यासारखा किंवा घारेसारखा तो येत नाही खाली. पवित्र जो आत्मा जो आहे तो सायलेंट असे तो माणसामध्ये येऊन तो उतरतो. त्याच्या उतारण्याची जी क्रिया त्याप्रमाणे त्या समान पवित्र आत्मा जे काय की येशू मसीहावर किंवा जे काही त्याच्या लोकांवर तो आलेला पाहायला मिळतो. आणि इथं आम्हाला पाहायला मिळते की त्या आज्ञेचं उल्लंघन तिथं दाखवले की होतं की पवित्र आत्मा कबूतर दाखवतात. मग सैतानाला बेडुकाने दाखवत. कुठं आले प्रगटीकरणामध्ये बेडकासारखे तीन जे काय की सैतानाच्या तोंडातून अँटी मसिहाच्या तोंडातून आणि खोट्या मसिहाच्या संदेशाच्या तोंडातून ते तीन आत्मे निघाले आणि जगातल्या जे काय की सर्व त्यांना जे काय की त्याने हे केलं एकत्र करून युद्ध करण्यासाठी एकत्र केलं. हार्मगिदोनचं युद्ध करण्यासाठी 13 वचन 16 अध्याय 13 वचन. नंतर बेडकासारखे असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेशांच्या तोंडातून निघताना मी पाहिलं. मग आता इथं सैतानाला बेडूक कोणी दाखवत लोक रूपक जे आहे ते रूपकाप्रमाणे त्याच्या ते गुणधर्माप्रमाणे त्या गोष्टी जे काय की त्या पाहायला मिळतात. रूपक आहे ते स्वस्तन प्राणी आहे बेडूक. चिखलामध्ये बी बसून राहतो गपचूप आणि पाण्यामध्ये देखील जे काही तो बसून राहतो. स्वस्तन प्राणी आहे. जरी त्या दगडाच्या खाली जरी तो बसला तरी जे काय की तो जगू शकतो. चिखलामध्ये दबून बसला तरी तो जगू शकतो. कारण त्याची नेचरमध्ये निसर्गामध्ये जे ऑक्सिजन घेण्याचे जे प्रकार जे राहतात त्याचे वेगवेगळे भिन्न प्रकार आहेत. अर्थात कितीही बंदिस्त जरी झाला तरी तो जिवंत राहू शकतो. इथं बेडकासारखे आम्हाला इथं पाहायला मिळतात की इथं 13 वर्षामध्ये तो दाखवते की आणि जे काय की अजगराच्या तोंडात अजगर म्हणजे सैतानाच्या तोंडातून खोट्या मसीहाच्या तोंडातून आणि खोट्या संदेशाच्या तोंडातून जे काय की बेडकासारखे तीन अशुद्ध आत्मे निघले. म्हणजे अर्थात मुद्दा काय आहे जे इथं करू नये म्हणून जे सांगितलं ते मंडळात तिथं त्या गोष्टी करत आहे. कोणही पाखराची मग त्यात कबूतर बी आले की मूर्ती पूजा त्या जे काय आहे की त्याची प्रतिमा त्याचा आकार त्याचा इमेज ते करू नकोस कारण ती मूर्ती पूजा म्हणून दाखवतो का. आणि जर जेव्हा तो कोणी करत असेल तर मला ईर्ष्या निर्माण होते. ईर्ष्यावान राग येतो. फार जबरदस्त राग येतो तेव्हा त्याला की त्याच्याच लोकांनी जर अशा प्रकारच्या मूर्त्या पूजा करायला सुरुवात केली. आताच्या ह्या नवीन काळामध्ये आम्हाला त्याचा काय माहिती नाही पडत कारण आम्ही मसीहाच्या द्वारे कृपेमध्ये आम्ही चालत आहोत. पित्याचा काळ चालू होऊ द्या पुढं. जो पहिल्यांदा पित्याच्या काळामध्ये हे सगळे यहुदी लोक होते ते ज्या वेळेस पाप घडत होतो त्याच वेळेस तो त्याचा क्रोध वर्षाव करत होता आणि हजारोने तो माणसं मारत होता. भय नव्हता करत. तिथं लहान मुलं मेले किंवा तरुण मेले का म्हातारे मेले भय नाही करत तो त्याच्या क्रोधात. आणि म्हणून मोशे म्हणतो की तुझ्या क्रोधाचे बळ कोणाच माहिती आणि तुझ्या कोपाची जाणीव ठेव असे कोणामध्ये तुझं भय आहे. आम्हाला त्याचं भय आणि त्याचा क्रोध काय माहिती नाही या नवीन काळातल्या मंडळांना. आणि म्हणून मर्जीप्रमाणे सगळ्या काही गोष्टी आमच्या ह्याच्यामधून ते करत आहे. पण त्यांनी नेमून ठेवल्या दिवशी त्या सर्व गोष्टी तो होणार. आणि इथं जे काय की आम्हाला पाहायला मिळते की त्या आकाश राणीच्या प्रतिमेच्या ऐवजी जे काय की आकाश राणीच्या नावाच्या जागेवर मरिया हे नाव जे ठेवलं. प्रतिमा चेंज केली म्हणजे प्रतिमा तीच परंतु जे काय की नाव फक्त बदली झालं. आणि जे काय की जे तम्मूज होतं त्या तम्मूच्या जागेवर तो येशू मसीहाला त्याने तिथे ठेवलं. आणि निम्रोदाच्या जागेवर त्याने आम्हाला पाहायला मिळतं योसेफाला त्याने ते ठेवलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून पौल सांगते की अविनाशी अदोनाई एलोहिमच्या गौरवाची
नाशवंत, ज्यांचा नाश होणार आहे अशा नाशवंत मनुष्याचे त्याने अदला बदल केले, बदली केले. ते त्यांचे ते सर्व आणून ठेवले. ते नाही झाले की बाबा ते आता यांच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे म्हणून तिथं नाव बदली केले. जसं इमेज बदली केलं स्वरूप, तसंच आता इथं नाव बदली झालं. नाव बदली झालं, पण ज्याला माहिती आहे तो तिथं परफेक्ट सांगू शकतो की ती मरिया नाहीये, ती आकाश राणी सेमेरामेस आहे. आणि जे तुझ्या कडेवर जे बाळ आहे ते जे काय की येशू ख्रिस्त नाहीये, तो जो काय की तो फक्त जे आहे तम्मूज आहे. आणि म्हणून जे काय आहे की त्यासाठीच गुड गोष्ट धर्म गुड गोष्ट रेव्होल्युशन 12व्या वचनानुसार त्या सैतानाला खाली टाकल्यानंतर जे काय आहे की सैतानाने कोणत्या जे काही कार्य काम केलेले त्या सर्व ज्या काही मूर्तीपूजेतल्या सर्व ज्या गोष्टी इथं पाहायला मिळतात. कोणताही देश असा सोडला नाही की तिथं त्यांनी मूर्तीपूजा आणि मूर्त्या ठेवल्या नाही. सर्व देशांमध्ये त्यांनी सर्व काही त्याचे जे काही की मूर्त्या मूर्तीपूजा जे काही तो भाग तिथं तो ठेवलेला पाहायला मिळतो. आणि अर्थात जेव्हा आम्ही त्या अशा प्रकारचे जे काही की फोटो पुतळे आमच्या घरामध्ये ठेवतो, अर्थात आम्ही मूर्ती पूजक आहे. पण मरियेचे नाही किंवा येशू मसीहाचे नाही, तर तम्मूजाचे आणि आकाशराणीचे आम्ही जे काय की पूजा करणारे किंवा सेवा करणारे उपासना करणारे लोक आहेत, म्हणून आम्ही ते ठेवलेत आमच्या समोर. पॅट्रिक अंकाल सियोन मंडळीमध्ये एक क्रॉस होता आणि त्या क्रॉसवर येशू ख्रिस्त टांगलेला होता पुतळा. आणि माझ्या लक्षात नव्हतं तितकं, कारण तो नवीनच आणला आणि मी फक्त त्या भिंतीवर एक लावून ठेवला. आणि नंतर ते लावून ठेवल्यानंतर मग काही एक आठवड्यानंतर पारेख साहेब काय भेटायला आले तिथं, पॅट्रिक पारेख साहेब काय ते डिस्कशन करायला. आणि मग नंतर डिस्कस म्हटलं खाली गडबड आहे, आपण वरती बसू शांत मध्ये. आणि म्हणून वरती शांत मध्ये बसलं. तर आणि नंतर मग ते मला विचारत त्यांचं जे होतं ते सॉल्व्ह झालं प्रश्न. आणि नंतर मग त्यांनी ते बघितला पुतळा, त्या वधस्तंभावर अजूनपर्यंत तुम्ही ख्रिस्ताला ठेवले काय? कोणी बोललं? पॅट्रिक पारकाने. तुमचा येशू ख्रिस्त काय अजून उठला नाही काय, काढलं नाही का त्याला वधस्तंभावरून? का? कारण अभ्यासू वृत्तीचे ते होते, अभ्यास करणारे होते. पुष्कळ चांगला, जरी त्या पंथामधून ते आले, त्या पंथातले सर्व धागे दोरे त्यांना माहिती होते. आणि कोणत्या अयोग्य गोष्टी, त्या सर्व अयोग्य गोष्टीचं त्यांना माहिती ज्ञान प्राप्त झालं. आणि त्याद्वारे जे काही की त्यांनी तो प्रश्न केलेला होता. म्हटलं पाहायचं हे काय मागच्या आहेतच आणले, ते फक्त आता लावले, ते पाहायला तर काढता येईल. आणि मग ते वरचा जो पुतळा आहे फक्त तो पुतळा काढला, लाकडी ठेवला. पण म्हटलं हे लाकडी बी ठेवून फायदा नाही. वास्तविक तो जे क्रॉस आहे, जर ह्या लिंक मध्ये इथं ज्या लिंक दिलेल्या आहेत, या लिंक मधून जर तुम्ही पाहिलं तर त्या लिंक आम्हाला दाखवतात की जे क्रुसाचं जे चिन्ह आहे ते येशू मसीहाच्या आधी 4 ते 5,000 वर्षाच्या आधी ते तम्मूजाचं चिन्ह आहे. जो क्रूस आम्ही पाहतो. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतो की मिस्री लोक जे आहेत, आता इथं मिस्री बी आहे, इजिप्त म्हणजेच मिसर, त्यांच्या ह्याच्यामध्ये एक गोल असा आकार घेऊन आणि खाली क्रॉस, त्यांच्या राजाच्या हातामध्ये ते गोल असा दांडा आहे, त्या दांड्यालाच खाली असा क्रॉस आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे काय की क्रॉस सारखे जे काय की प्रकार तिथे जे काय की त्या काळामधून, त्या काळापासूनच जे काय की ते अस्तित्व त्यांचं आहे. मसीहाला क्रॉसवर टांगलेले आहे. वास्तविक 4 क्रॉस रोमच्या शिक्षेतले ते प्रकार आहेत की कोणकोणत्या प्रकारच्याला क्रॉसवर मारायचं. अधिकच्या खुन्नासारखे, गुन्हागाराच्या खुन्नासारखे फक्त एक सिंगल खांब, अशा वेगवेगळ्या प्रकारचे 4 प्रकारचे जे क्रूस, त्या 4 प्रकारच्या क्रूसामध्ये जे काय की आम्हाला इथं पाहायला मिळतं. आणि इथं जे काय की तो क्रूसचा जो भाग आहे आम्हाला तो देखील जे काय की ह्या जुन्या काळामध्ये जे काय की तम्मूजाचं जे चिन्ह म्हणून जे काय की पाहायला मिळतं क्रॉस.
म्हणून प्रोटेस्टंट मंडळांमध्ये कोणीही आपल्या गळ्यामध्ये किंवा घरामध्ये क्रॉस ठेवत नाही शक्यतो. क्रॉस जो आहे, वधस्तंभ जो आहे, वास्तविक तो महत्वाचं शिक्षण काय दाखवतो मसीह वधस्तंभाच्या बाबतीत? त्यागाचं स्वरूप, त्याग करणं तुम्ही. ते वधस्तंभाचं चिन्ह आहे आमच्यासाठी. लाकडाचा क्रूज बनवणं, लोखंडाचा क्रूज बनवणं आणि ते लावणं, ती पूजा झाली. विधर्मी व्यक्ती आहे आणि ख्रिस्ती व्यक्ती होता, आणि तो सुवार्ता प्रसार करीत असताना, ख्रिस्ती व्यक्ती सुवार्ता प्रसार करीत असताना तो दगड घेतो आणि दगड जे काय की त्याला लाल बिल लावून ते काय की तो पाण्यात ठेवतो आणि ते खाली दगड वजन असल्यामुळं खाली गेला. त्याला जे दाखवायचं त्याने दाखवलं. तो जो विधर्मी व्यक्ती, तो देखील अभ्यास करणारा व्यक्ती होता. त्याने ते क्रॉस जो घेतला, तो क्रॉस घेतला आणि 2-3 लाकडं जमा करून, जे काही कागद जमा करून त्याच्यावर ते जाळावर ठेवला, ते जळून गेलं. म्हणजे तुमचं कुठे अस्तित्व आता राहिलं? क्रूसाचं अस्तित्व कुठे आहे? ते तर गेलं जळून. अर्थात वचनाप्रमाणे आम्हाला जे काय आहे की जे शिक्षण मिळायला पाहिजे ते शिक्षण मिळत नाही. वधस्तंभ जो आहे तो वधस्तंभ त्यागाचं स्वरूप आहे की जसा मसीहाने सर्वच गोष्टीचा त्याग केला, दुसऱ्यासाठी दुःख सहन केलं आणि दुसऱ्यासाठी दुःख सहन करून जे काय की सर्वांच्यासाठी जे काही तारणाचा मार्ग त्याच्याद्वारे त्याने मोकळा केला. आणि म्हणून ज्याला माझा शिष्य व्हायचा आहे तो वधस्तंभ नाही, त्यागमय जीवन त्यांनी जसा जगला तसा तुम्ही जगा, त्याचा तो मुख्य उद्देश. पण इथं आमचे लोक जे काय की क्रूस घेऊन बसलेत. आणि क्रूस बी इथं जे काय ख्रिस्तापूर्वीच्या 400-500च्या कालावधीमध्ये जे काय की हे निम्रोलाच्या टायमात, तंबूच्या टायमामध्ये ते क्रॉस देखील होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आम्हा कोणाही मंडळांना आणि पाळक वर्गाला नाहीये. या चैतन्याच्या गहन म्हटलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीचं ज्ञान नाहीये. कशान कोणत्या प्रकारे त्याने जे काय की मानवाला जे काय की फसवलं, त्या सर्व ज्या गोष्टी जे काय की इथं आम्हाला जे काय की पाहायला मिळतात. आणि म्हणून जे काय की पुढे आम्ही पाहतो की अशा प्रकारे संपूर्ण जे काय की फोटोची पूजा करणं, अगरबत्ती लावणं आणि संपूर्ण जे काय की आम्ही जणू काय त्याची सेविका आणि सेवक झाल्यासारखे ते होतं. दामले साहेबाला, जे आपले पाळक साहेब दामले केडगावचे, अनेक जण नाही ओळखत. इथं बाहेर सुवार्ता प्रसाराचं काम करण्याच्या आधी ते मिशनच्या चर्चमध्ये ते अलायन्स मिशनचे ते चर्चचे ते हे होते पालक. आणि मग अलायन्स मिशनने जे काय की अकोला तिथून त्यांची नेमणूक केली त्याने जे काय की मिशनच्या चर्चमध्ये. आणि ते काय सर्वसाधारण आपले सारखे तिकडले ते काय मनमान बिनमान लोक बिक होते, फोटो बिटो होते तिथं. आणि त्यांनी जे काय की मग ते पाळक चालत सांगितलं त्या फोटोला जे काय की तुम्ही हार टाका, हार लावा. दामले साहेब म्हटलं मी हार नाही टाकणार, मी कोणत्याही फोटोला तुमच्या त्या फोटोला हार टाकणार नाही. मग तो देवाचा असो किंवा बाईचा असो, कोणाचा काय असावा, मी हार नाही टाकणार त्या कोणालाच. आणि मग ते इतकं प्रकरण तापलं की शेवट दामले साहेबांनी त्या तिकडच्या पालखीपणाचा जे काय की तो राजीनामा देऊन टाकला, सोडून टाकलं. ते पंडित रामबाईच्या मुक्ती मिशन सोडून टाकलं त्यांनी. आणि बाहेर जाऊन मग अधिक प्रमाणात जे सुवार्ताचं कार्य, मग नंतर कर्नाटकला काय भाग, महाराष्ट्रातला काय भाग, मध्य प्रदेश मधला काय भाग, अशा प्रकारे जे काय की अनेक ठिकाणी जे काय की त्यांनी सुवार्ताच्या प्रसाराचं जे काही ते कार्य केलं. एक हार न घातल्यामुळं, ते हार घातल्याने म्हणून त्यांच्यात वादविवाद झाले आणि वादविवादाच्या मध्ये त्यांना न पटल्यामुळं त्यांनी ते मिशनचे चर्चची सेवा सोडून टाकली. इथपर्यंत निर्णय घ्यावे लागतात सेवकांना काय काय. अर्थात ती मूर्ती पूजा होते. आम्हाला मान्य आहे याचा अर्थ, या गोष्टी करतो म्हणजे आम्हाला मान्य आहे ती पूजा. अशा प्रकारच्या सर्व जे काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की आपल्या मंडळीतल्या काय सभासदांच्या घरी बी मी काय काय बघितलेले. मरियेचे फोटो आहेत, येशू ख्रिस्ताचे, त्यात वधस्तंभासारखा असा दाखवलाय, एक बाळ दाखवले त्या वधस्तंभाच्या इथं, येशू बाळ म्हणून. आणि त्याच्या शेजारी मरिया आणि योसेफ दाखवलाय.
वरती जे काय की आकाशामध्ये जे काय की पवित्र आत्मा थोडा उतरते कबूतर दाखवले आणि जो अब्बा एलोहिम जो आहे तो तिथं दाखवला सर्वात वर. आता कोणी सांगितलं अशा प्रकारचा तो एलोहिम अब्बा आहे? देवाला त्या एलोहिमला तर कोणी पाहू शकत नाही, मग तुम्ही कशी प्रतिमा केली? पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, पवित्र आत्मा मध्ये दाखवते. तिसरा पॉइंट, येशू बाळ हा वधस्तंभावर तर तिथं दाखवू शकत नव्हता. तो मोठा झाल्यानंतर जे त्याला वधस्तंभ मारला तो पोर्शन तिथं यायला पाहिला होता, जर तसं पाहिलं गेलं तर त्यांच्या हिस्ट्रीप्रमाणे. पण तिथं ते बाळ म्हणून दाखवले. बाळ असं उभा आहे, त्याच्या मागे वधस्तंभ आहे, एकीकडे मरिया आहे, एकीकडे योसेफ आहे. अर्थात जे काय की हे सर्व ते आकाशवाणी आणि तम्मूज आणि जे काय की निम्रोदाचं जे काय की बाल देवताच्या परंपरेप्रमाणे मूर्तीपूजेच्या ह्या सर्व गोष्टी त्यामधून जे काय की ते चालत आलेल्या पाहायला मिळतात. आणि त्या आकाशवाणीला आम्हाला पाहायला मिळते की आता चंद्राच्या कोरीमध्ये ते दाखवतात. तो फोटो नाही काढता आला मला ईमेल मधून, ह्याच्यामधून इमेज मधून. त्या अर्धा असा चंद्र आहे आणि त्या अर्ध्या चंद्राच्या मध्ये जी ही आहे देवी, ही जी देवी 1 नंबरची देवी जी आहे ती 1 नंबरची देवी ती त्यांची जी आहे सेरामिस किंवा आकाशराणी ती चंद्रावर उभा आहे. कुठलं प्रतीक कुठे दाखवले ते प्रगटीकरणामध्ये 11व्या अध्यायामध्ये ते दाखवलेले ते प्रकरण. एक स्त्री जी आहे तिच्या पायाखाली चंद्र आहे आणि जे काय की 12 ताऱ्यांचा मुकुट जे काय की तिच्या डोक्यावर आहे. इस्रायलाचं ते प्रतीक आहे. पण यांनी ते इस्रायलच्या प्रतीकाच्या जागेवर जे काय आहे की त्या आकाशवाणीच्या राणी जी होती त्या आकाशवाणीला तिथं मर्या करून टाकलंय. या बाबतीत क्षुल्लक गोष्ट आम्हाला म्हणता येत नाही कोणत्याच. या अभ्यासामध्ये एक क्षुल्लक गोष्ट आहे असं नाही म्हणता येत, कारण क्षुल्लकच गोष्ट ही पुढे फार भयानक प्रकारचं मोठं पातक होत असतं. त्याद्वारे क्षुल्लक गोष्टीच्या माध्यमातूनच फार मोठं जे काही पुढे पाप होत असतं. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या ज्या गोष्टी इथं आम्हाला पाहायला मिळतात की ही स्टॅच्यू इमेज त्याच आहे त्याच जुन्या यांच्या, परंतु त्याचं नामकरण जेव्हा जे काय की कॉन्स्टिट्यूशनच्या नंतर जे काय की राजाच्या द्वारे जे काय की नंतर करण्यात आलं आणि तिथून मग पुढे जे काय की कॉन्स्टिट्यूशन राजाच्या पुढे जे काय की आकाशवाणीला ते मरिया बोलू लागले आणि तमोच्याला जे काय की येशू बाळ बोलू लागले. ही वचनाची इतिहासातली मूळ सत्य घटना. आता पहा की ज्यांच्या घरामध्ये असे फोटो आहेत त्या लोकांना त्याबद्दलचं नॉलेज आहे का? कोणाला ठेवलं आम्ही घरामध्ये? जर तुमचा देवच नाही ती आकाशराणी किंवा तो तम्मूज तो बाल देवताचा, तर तुम्ही का ठेवले ती बाब? या सर्व गोष्टी फार सखोल अभ्यासाच्या माध्यमातून जे काय की करणं अत्यंत महत्वाची बाब इथं आम्हाला पाहायला मिळते. फोटो असो किंवा पोस्टर असो किंवा कोणतीही गोष्ट असो, त्यामध्ये दाखवलेल्या व्यक्तीच्या बाबतीचा जो अभ्यास आमच्याजवळ असणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. ज्या व्यक्ती त्यामध्ये आहेत त्या त्याच व्यक्ती आहे का दुसऱ्या कोणी व्यक्ती होत्या पहिल्या, त्या गोष्टी जाणून घेणं ही फार महत्वाची बाब आहे. परंतु सैतान ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जाणून देत नाही, घेऊन देत नाही. नाना प्रकारे अडचणी समस्या ज्या आहेत त्या तो आणत असतो. आणि म्हणून जे की हा शॉर्ट पिरियड होता, या शॉर्ट पिरियड मध्ये हा तिसऱ्या प्रश्नाचं आम्हाला पाहायला मिळतं की जिथं मरिया आणि येशू ख्रिस्त जे बालक दाखवलेले आहेत ते येशू आणि बालक हे नाहीये, तर तिथं ते आकाशवाणी म्हणजे सिमेरामिस आणि तम्मूज हे ते त्यांच्या जागेवर आहे. आणि त्याला पुष्कळ लिंक मिळतील तुम्हाला त्याच्याबद्दल गुगलमध्ये. या स्टडीसाठी अभ्यासासाठी पुष्कळ ठिकाणी तुम्हाला जे काय की पुष्कळ पुस्तकं मिळतील, प्रत्येकाचे स्टेटमेंट येते त्यांचंही मिळेल की कोणाच्या जागेवर त्यांनी यांना बदली केलं, त्यांचं रोमन कॅथलिकचं मिळेल तुम्हाला त्यातूनच. आणि मग या सर्व गोष्टी आपण ते करूया.